महाराष्ट्र B.एड CETचे हॉल तिकीट मोबाईलवर कसे डाउनलोड करायचे ते आज आपण बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात आधी आपले गूगल चालू करून त्यामध्ये सर्च बारमध्ये CET सेल टाईप करून घ्यायचं आहे. CET सेल सर्च झाल्यानंतर जी पहिलीच वेबसाईट येईल त्यावर क्लिक करून थोडं खाली स्क्रोल करायचं आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला नोटीस हा टॅब दिसतो. त्यामध्ये जी आत्ताच नोटीस अपडेट झालेली आहे MHC B.एड सामान्य आणि विशेष आणि B.एड ELCT CET यावरही तुम्ही क्लिक करू शकता, किंवा सुरुवातीला जे आपल्याला दिसत आहे 2025-26साठी CET परीक्षा पोर्टल, अकॅडमिक इयर 2025-26साठी CET पोर्टल त्यावरही क्लिक करू शकता. आपण त्यावर क्लिक केलं आहे आणि या ठिकाणी आपला नोंदणीकृत ईमेल ID आणि पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे. तर मी लॉग इन करून घेतो, तुम्हीही लॉग इन करून घ्या. या ठिकाणी मी लॉग इन केलेलं आहे. वरती तुम्हाला माझे नाव दिसत असेल, पवन विठ्ठल महाले. त्यानंतर आपण थोडं खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला हॉल तिकीट और ॲडमिट कार्ड असा टॅब दिसतो. त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपण ज्यासाठी एनरोल केलेलं असेल, प्रवेश घेतलेला असेल ते आपल्याला दिसतं आहे, महाराष्ट्र B.एड CET. त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्यावर क्लिक केल्यानंतर डाउनलोड ॲडमिट कार्ड असा टॅब तुम्हाला दिसतो. ॲप्लिकेशन नंबर, तुमचं नाव त्या ठिकाणी दिसतं आणि समोर एक बाण दिसतो, डाउनलोड ऑप्शन दिसतो. त्यावर क्लिक करायचं आहे आणि त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचे हॉल तिकीट प्रवेशपत्र हे डाउनलोड होणार आहे. ते डाउनलोड होऊन तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये जाणार आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ओपन करू शकता. तुमचे B.एड CETचे हॉल तिकीट हे अशा पद्धतीचे दिसेल. तर आजचा आपला हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.